कसं काय गेला तुमचा पेपर? माझा तर खूप बेकार गेला पेपर. आणि पेपर जेव्हा चालू झाला तेव्हा MCQ जे बघितले ते MCQ बघून माझा तर कॉन्फिडन्स इतका खाली गेला मित्रांनो, काय सांगायची गोष्ट सांगा आता तुम्हाला. याच्यामध्ये आपलं MCQ ठीक होते बाबा, म्हणजे सोडवण्यासारखे होते, ठीक आहे. पण जे इथून चालू झालं क्वेश्चन नंबर 2, बाबा 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 खूप अवघड झाले. सेक्शन बी क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 2 मधला आपले जे हे आहेत ना, त्यातले मी फक्त कोणते केलेत, यामधला हा एक तिसरा आणि आपला सेकंड पेंडुलमचा हा एक क्वेश्चन फक्त केला. या 8 क्वेश्चनमधले फक्त 2 क्वेश्चन अटेम्प्ट केले. याच्यातले बघा ना मित्रांनो, एडी करंट नंतर रेडियस ह्याचा फक्त फॉर्म्युला लिहिला आहे, बाकी काही लिहिलं नाही. नंतर याचा पण फॉर्म्युला लिहिला आहे, कारण क्वेश्चन कसं सोडवायचं तेच कळत नव्हतं. नंतर ॲडव्हान्टेज ऑफ फोटोडायोड, डिसॲडव्हान्टेज तर मला काय आठवणं झालं त्यामधलं. मग नंतर डिस्टिंग्विश हार्मोनिक ओव्हरटोन ह्याच्यातलं पण काय आठवणं झालं होतं मित्रांनो. मग तो तसंच सोडून दिलं. मग डायरेक्ट आपण आपलं सेक्शन सीकडे गेलो, कारण आपला जे 13 आणि 14 जो क्वेश्चन आहे ना, तो तर आपल्या आउट ऑफ रेंजच्या बाहेर होता. सेक्शन सीमध्ये केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम याच्यामध्ये काय लिहिलं ती मलाच माहीत नाही, ठीक आहे. ही अशी परिस्थिती झाली. नंतर हे जे आहे हे पण काय माहीत नाही. ह्यामधलं मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन तेवढी करून गेलो होतो, आणि डायमेन्शन SI युनिट पण ध्यानात नव्हतं माझ्या, हे तेवढं केलं. आणि यामधले याचा पण काय मेळ लागला नाही मला. नंतर हा क्वेश्चन करून गेलो होतो, हा एक लिहिला, ठीक आहे. मग नंतर ही वर्कडनचा होता, हा वर्कडनचा फॉर्म्युला लिहिला. मग त्यामध्ये लॉग पुट करायचं होतं, मग ती मला तर काही जमलं नाही, सोडून दिलं मी ते. डायरेक्ट मी काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट सेक्शन डीमध्ये आपल्याला सेफ्टी मॅक्झिमम सेफ स्पीडचा जो आहे ना, हा क्वेश्चन आला होता, ठीक आहे. हा सोडविला. नंतर याचा फॉर्म्युला चुकला माझा, ठीक आहे. आता आल्यानंतर बघितलं कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन हे एक लिहिलं आहे. हे गणित केलं आहे, ह्याचं रेशो काढायचं होतं, पण शेवटचं जे उत्तर असते ते बरोबर आले ते माहीत नाही मला. पण मी हा क्वेश्चन सोडवला आहे आणि हा बरोबर असेल अशी इच्छा आहे. नंतर आपल्याला काय काढायचं होतं, फ्रिंज विड्थ काढायचं होतं. ही फ्रिंज विड्थ सोडली. म्हणजे टोटल माझा पेपर जो आहे ना, तो म्हणजे बरोबर येण्याची शक्यता 30 आहे, ठीक आहे. टोटल माझा पेपर 30, म्हणजे 70 पैकी 30 मार्क माझे येतात, एवढा तर आत्मविश्वास आहे, ठीक आहे. म्हणजे 60 मार्क याच्यामध्ये फिक्स आहेत. तर मित्रांनो, तुमचा पेपर कसा झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता केमिस्ट्रीचा पण अभ्यास करायचा आहे. चला काही वेळानंतर करूया, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.